सावित्रीबाई फुले यांची जयंती व पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते एशियन न्यूज चॅनलचे संपादक डीजी रंगारी यांच्या वाढदिवसानिमित्त सेंदूरवाफा येथील वेलुवम बुद्ध विहारात मोफत नेत्र दंत आरोग्य शिबिर घेण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटक पाहुणे साकोली ते ठाणेदार राजेश थोरात यांनी केले, तर अध्यक्षस्थानी बारलोक तज्ञ व माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते हे होते। डॉक्टर प्रमुख अतिथी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रुपेश बडवाई, डॉक्टर रवींद्र कापगते, डॉक्टर केशव कापगते, डॉक्टर नितीन गुप्ता, दंत चिकित्सक डॉक्टर धनंजय कापगते, सुजाता साखरे, डॉक्टर संकेत परशुरामकर, बुद्ध विहाराचे अध्यक्ष रूपचंद टेंभुर्णे, मुरलीधर बोदेले, माजी नगरसेवक शैलेश शहरे, प्रबोधनकर मनोज कोटांगले, भावेश कोटांगले, सामाजिक कार्यकर्ते यशवंत उपरीकर, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते व कार्यक्रमाचे आयोजक डीजी रंगारी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले। जवळपास 500 लोकांनी लाभ घेतला। सगळे सन्माननीय आणि आरोग्य शिबिरासाठी आलेले सर्व माझे बंधू भगिनी, मी मागाशी म्हटलं तसं की कुठली जयंती किंवा कुठलाही उत्सव असेल तर त्या प्रसंगी एक तामझाम करून आपला एक कार्यक्रम साजरा करायचा हे तर सगळेच करतात, परंतु त्या अनुषंगाने आज डॉक्टरांची एवढी मोठी फौज गोळा करून एक आरोग्य शिबिराचं आणि ज्याची आवश्यकता आहे, कारण एक सर्वसामान्य माणूस आजारी पडल्याशिवाय दवाखान्यात जात नाही आणि म्हटलं जातं की 40 पूर्ण झाली की त्याच्यानंतर दरवर्षी आपलं चेकअप वगैरे करून घेतलं पाहिजे, परंतु जात नाही कोणी। 70-75 होऊ देत, आपण आजारी पडल्याशिवाय आणि त्रास व्हायला सुरुवात झाल्याशिवाय डॉक्टरकडे जात नाही कधी। तर त्या अनुषंगाने अत्यंत स्तुत्य उपक्रम इथं आयोजित केलेला आहे, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। ॲक्च्युली माझी तब्येत बरोबर नाही आहे, कालपासून सर्दी झालेली आहे, बारीक ताप आहे, मला आता रूमवर जाऊन थोडंसं 1-2 तास झोप काढतो पण मला माझ्याकडे ते गेल्या आठवड्यापासून पाठपुरावा करतात, त्यामुळं काही झालं तरी म्हटलं आपण जाऊन यावं। नेहमीच त्यांचे असे काही स्तुत्य कार्यक्रम असतात आणि आम्ही नेहमी संपर्कात असतो, छोटे मोठे सामाजिक उपक्रमाच्या अनुषंगाने किंवा ते नेहमी पुढाकार घेत असतात आणि चांगलं नाव आहे त्यांचं साकोलीमध्ये। त्यांना त्यांच्या भावी याच्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि तुम्ही सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। जयंत्या त्या स्त्रीनेत्या आपल्या सावित्रीबाई फुलेताई त्यांच्या आणि रंगारी साहेब रिटायर व्हायच्या अगोदरपासून शामराव बापू कापगते प्रतिष्ठानमध्ये सोबत जुळल्या गेल्या आहेत। देशोन्नतीच्या पत्रकाराच्या निमित्तानं ते पत्रकारिता करतात आणि सेकंडरी एज्युकेशन सोसायटी शाळेमध्ये त्यांची नोकरीला सुरुवात झाली आणि सेकंडरी एज्युकेशन सोसायटी शाळेमधूनच ते सेवानिवृत्त झाले गोंडमुंबरीवरनं। या सर्व कार्यक्रमाचा मी साक्षीदार आहे, म्हणजे त्यांच्या नोकरीला लागण्यापासून तर शेवटल्या रिटायरमेंटपर्यंत या सर्व गोष्टीचा मी साक्षीदार आहे। सगळ्याला माहिती नसेल, त्यांचे आई वडील माझ्या घरी काम करायचे, अर्थात मालगुजारीचा वेळ होता तेव्हा आजोबांच्या काळामध्ये वडील मालगुजाराचे पुत्र होते, मी त्यांचा नातू, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर आई वडील केवळ शेण उचलणं आणि शेण सकाळच्या वेळेला घालणं एवढं त्यांच्या आईवडिलांनी सेवा दिलेली आहे आणि त्यांची आठवण आमच्या स्मरणात, म्हणजे त्याला आम्ही रॉयल गोखल म्हणतो, त्याच्या वडिला आम्ही रॉयल गोखल म्हणतो, आणि मातोश्री यशोदाबाई ह्यासुद्धा खूपच धार्मिक प्रवृत्तीच्या आणि सेवावृत्ती होत्या आणि त्या दोघांच्या पोटी हे रत्न जन्माला आले आणि आपल्यासोबतच एक हिरे माणके जन्माला येऊन आणि समाजाचे यावे ज्ञानासाठी निघावे सेवेसाठी म्हणतात, आणि खरोखरच आमच्या सोबतीला राहून आणि ते समाजसेवी बनलेत याच्याबद्दल मला कौतुक वाटतं, अभिनंदन करावं असं वाटतं। आणि त्यांनी हा उपक्रम केवळ बंद करू नये तर आपल्या शेवटल्या वर्षापर्यंत आपण सुरू करावं। एक गोष्ट मी सगळ्यांना माझ्या भाषणामध्ये सांगत असतो आहे, 2 गोष्ट की मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केली पाहिजे, कारण झाडाला 1 टन लाकूड लागत असतो, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण रस्त्याच्या बाजूला इकडे तिकडे जिथं जागा असेल तिथं, आणि ग्लोबल वॉर्मिंग जे वाढतं आहे, उष्णता वाढत आहे देशामध्ये संपूर्ण जगामधली, त्याला जर कारणीभूत होत असेल तर आपली वनश्री आहे, आणि वनश्री कमी झाल्यामुळेच जवळपास
जी 33% असायला पाहिजे ती काही ठिकाणी 3%, काही ठिकाणी 13%पर्यंत पोहोचलेली आहेत. आणि हे जर वाढले नाही, फक्त 1-2 जिल्हे सोडले तर आपल्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा थोडंसं जास्त प्रमाणात आहे, भंडारा जिल्हा त्याच्यानंतरचा क्रमांक लागतो आहे. तर ह्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करा. सगळ्यांनी लावणं, झाडं लागवा. केवळ लावून चालणार नाही, तर त्याला जगवलं पाहिजे, त्याला पाणी टाकलं पाहिजे. हे सुद्धा आपण काम करावं. ज्या पद्धतीनं आपण लहान मुलाला जपतो त्या पद्धतीनं त्या वृक्षाला आपण जगलं पाहिजे. हा एक संदेश मला त्यानिमित्तानं द्यावाच वाटतो आहे. आणि आपल्या गावावरून शेंदूर वाफ्यावरून एकही मरणाचं डोळेदान झालेले नाही आहे. मेल्यानंतर डोळेदान करा. मी माझ्या आईपासून सुरू केलेल्या मरणोत्तर नेत्रदान, मेल्यानंतर डोळे आपण रक्तपेढीला दिलं तर 2 माणसाला जग चांगल्या पद्धतीनं दिसू शकतं. आता तर नवीन संशोधन झालं की 4 लोकांनासुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो आहे. तर त्या गोष्टीचा फायदा करून देण्यासाठी जवळपास शामराव कामोते प्रतिष्ठानच्या वतीनं वेगवेगळे आरोग्य शिबिरं, डोळ्यांचे शिबिरं, वेगवेगळे रक्तदान कार्यक्रम, वेगवेगळे डोळ्यांची तपासणी, त्यांना चष्मे, त्यांना मोफत ऑपरेशन करण्याचं कामसुद्धा आपण प्रतिष्ठानच्या वतीने केलेलं आहे. आणि 450च्या वर आरोग्य शिबिरं मी आतापर्यंत घेतलेली आहेत. ते त्या ठिकाणी आपल्याला सांगू शकतो. डोळ्यामध्येही सुद्धा मोठ्या प्रमाणावर 2500च्या वर लोकांना आपण मोत्याबिंदूचं ऑपरेशन आतापर्यंत आपण करून दिलेलं आहे. आत्ता समोरच्या येणाऱ्या 10 तारखेला 10 जानेवारीला महाळगाव सुकळी येथे एक हरिहर बाबा मंदिर आहे, तिथं मठ आहे. त्या महाळगाव सुकळीच्या त्या महाळगावला त्या ठिकाणी डोळ्याचं शिबिर ठेवलेलं आहे. ज्या कुणाला मोतियाबिंदूसाठी आपल्या आईवडिलांना म्हणा, ज्यांना डोळ्याला दिसत नसेल त्यांनी चष्मे घ्यावे. 200 रुपयामध्ये ते डोळ्याचे लोक महात्मे नेत्रपेढीचे लोक येतील, ते चष्मा 200 रुपयामध्ये देतील बनवून. आणि तिथं मोफत ऑपरेशनला त्याच्यानंतर आपल्याला नागपूरला नेण्यात येईल, गाडी येईल त्यांची. आणि त्यानंतर त्याचं मोफत ऑपरेशन, मोफत खाणं जेवण वगैरे सगळं मोफत होईल. औषधही मोफत मिळेल तिथं नागपूरला. आणि त्याच्यानंतर तो आपल्याला त्याचा फायदा मिळू शकेल. इथंसुद्धा इथल्या आरोग्य शिबिरामध्ये डोळ्याच्या मी सुद्धा माझं सेवा दिलेली आहे. तर त्या पद्धतीनं 10 तारखेला महाळगाव आणि किनी मोखेला 16 तारखेला तेच शिबिर महात्मे पेढीचं मोखे किनीला ठेवलेलं आहे. 10 जुलैला साकोलीला जवळपास 250 लोकांची तपासणी करून 90 लोकांचं ऑपरेशन आपण त्यावेळेला त्यांना पाठवलेलं होतं आणि ते यशस्वी होऊन आलेलं होतं. हे या ठिकाणी सांगावंसं वाटतं. असो तर 10 तारीख आणि 16 तारखेचा फायदा आपण घ्यावा. किनी आणि महाळगाव आणि किनीचा एवढंच या निमित्तानं सांगतो. हा उपक्रम रंगारी साहेबांनी बंद करू नये आणि आपली समाजसेवेचं व्रत चालू ठेवावं. ते त्यांच्या पत्रकारितेलासुद्धा शुभेच्छा, त्यांना समोरच्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आहे. आणि त्यांचं जीवन सुखी आणि समृद्धीवान व्हावं अशी प्रभूंनी प्रार्थना करून माझ्या शब्दाला इथे ह्याच ठिकाणी विराम देतो. मी सुद्धा मरणोत्तर माझे डोळे नेत्रपेढीला दान देणार आहे. हे मी अनेक ठिकाणी मी सांगितलेलं आहे. मी तर देहदानासाठी सुद्धा माझा संकल्प होता, पण मुलांनी आणि पत्नीने त्याला होकार दिलेला नाही आहे. मात्र डोळेदानासाठी होकार मिळालेला आहे. पत्नी आणि मुलांना सांगून ठेवलेलं आहे, मेल्यानंतर माझेसुद्धा डोळे नेत्रपेढीला दान होतील आणि जग पाहू शकतील. माझी आईपासून सुरू केलेली परंपरा आतापर्यंत 35 लोकांचं मरणोत्तर नेत्रदान केलेलं आहे. एक ग्रामायण नावाची एक संस्था आहे बिर्ली बुजुर्गला मासाळजवळ. तर त्याच्यामध्ये जवळपास 107 लोकांचं मरणोत्तर नेत्रदान झालेलं आहे. ते सगळ्यांना माहितीसाठी आणि प्रोत्साहन मिळावं म्हणून हा विषय मुद्दामून इथं सांगतो आहे. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेबांनी सुंदरसे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत आणि अनेक शिबिरं त्यांनी आपल्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी अनेक शिबिरं त्यांनी घेतलेले आहेत. आणि आताही आणि सामाजिक सांस्कृतिक शेतीनिष्ठ पुरस्कार सुद्धा त्यांनी शामराव बापू प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून अनेक लोकांना दिलेले आहेत. त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे. आदरणीय डॉक्टर साहेबांना माझी एक विनंती आहे की 7 फरवरीला रमाबाई आंबेडकर जयंती आहे. आपण अनेक गावी शिबिरं घेता. कृपया माझ्याकडून तुम्हाला एक विनंती राहील की 19 आपण सुमेध बौद्ध विहारामध्ये एखादा शिबिर आयोजन करावा. ही मी माझ्याकडून आणि आमच्या समाज बांधवाकडून तुम्हाला विनंती करतोय. जो काही शिबिर होईल त्याला सहकार्य आम्ही नक्की करू. यानंतर डॉक्टर साहेबांसाठी 4 लाईन मला आठवल्या. जीवनात माणसाला एकतरी छंद पाहिजे, जीवनात माणसाला एकतरी छंद पाहिजे, त्या छंदावर दळवणारा असा तो सुगंध पाहिजे,
विचाराने प्रगल्भ झालेली माणसे आम्हा दररोज मिळतात मनोजा, पण सुखात आणि दुःखामध्ये साथ देणारी माणसं अशी आमच्या जवळ पाहिजे. धन्यवाद. मी शेंद्रोफा येथे आहे. शेंद्रोफा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी.जी. रंगारी यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मोफत नेत्र दंत व आरोग्य तपासणी शिबिरात आपल्या सोबत आहेत आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक साकोली पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन साकोली. सर, काय सांगाल या शिबिराविषयी? हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि आजची सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि तुमचा वाढदिवस याचा हा असा खूप चांगला एक दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही जे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे, इथं मला लोक दिसत आहेत आत्ता, म्हणजे जवळपास 30 ते 35 लोक वाट बघत आहेत. ही खूप चांगलं आहे आणि अजूनही लोकांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. आपल्यासोबत आहेत बालरोग तज्ञ माजी आमदार डॉक्टर हिंदकृष्ण कापते. काय सांगाल सर, आपली काय प्रतिक्रिया? खरं म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आणि डी.जी. रंगारी सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा हा 7वा आरोग्य शिबिर मी कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आहे. आणि त्यांनी असा हाच उपक्रम सतत नेहमी सुरू ठेवावं अंतापर्यंत, तेवढंच मी या ठिकाणी सांगतो आहे. सर्व लोकांनी ह्या रोग शिबिराचा फायदा घ्यावा आणि फायदा घेऊन आपलं आरोग्य तंदुरुस्त राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा. पुनश्च शुभेच्छा. आपल्यासोबत आहे डॉक्टर केशव कापते. काय सांगाल दोन मिनिटं? सर्वप्रथम पत्रकार डी.जी. रंगारी सर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. खरोखरच वाढदिवस म्हटलं की लोक वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात, परंतु रंगारी साहेबांचा हा जो वाढदिवस आहे की लोकांच्या सुखदुःखावर व्यवस्थित उपचार करणारे एक आरोग्य शिबिर त्यांनी या ठिकाणी आयोजित केलं आहे. तर प्रत्येकाने त्यांच्याकडून अशा प्रकारे एक आरोग्य शिबिर किंवा अन्य काही समाजाची सेवा करण्याचं काहीतरी नवीन उपक्रम वाढदिवसाच्या दिवशी करावं, असं या ठिकाणी प्रत्येकाने काहीतरी नवीन आपण सगळ्यांनी एक या निमित्ताने स्फूर्ती घ्यावी अशी मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि पुन्हा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन 2 शब्द पुन्हा. या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी आहे डॉक्टर रुपेश बडवाई. काय प्रतिक्रिया? आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व योगा की डी.जी. रंगारी सर यांचा वाढदिवस पण आहे. त्यानिमित्त आज जे आरोग्य शिबिर आहे त्या शिबिराला माझ्याकडून शुभेच्छा आणि सरांना सुद्धा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना पुढे आणखी असे चांगले शिबिर ते अरेंज करू असं माझ्याकडून त्यांना सदिच्छा. आपल्यासोबत डॉक्टर संकेत परशुरामकर सर, बोला. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि श्री डी.जी. रंगारी सर यांचा वाढदिवस असा एक आगळा वेगळा आणि दुग्ध शर्करा योग आज आपल्याला लाभलेला आहे. यानिमित्त डी.जी. रंगारी सरांनी जे इथं आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे हे एकदम स्तुत्य उपक्रम आहे. या आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा. सरांनी या ठिकाणी सगळ्यांना मोफत औषधाची पण व्यवस्था केलेली आहे. तरी मी सरांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि यानंतरही त्यांनी असेच कार्यक्रम समोर राबवावेत आणि आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना सहभाग करू अशी या कार्यक्रमाप्रसंगी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द सर. आपल्यासोबत सायली डॉक्टर दंत चिकित्सक सुजाता साखरे मॅडम. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त आणि डी.जी. रंगारी सर यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ जे कॅम्प ठेवलेलं आहे ते अगदी सुस्तुत्य आहे आणि हे कॅम्प पुढे त्यांनी घेत राहावेत ही सदिच्छा व्यक्त करते. मनोज भाऊ कोटांगले आहेत सर, प्रतिक्रिया 2 मिनिटं बोला. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं पत्रकार डी.जी. रंगारी यांनी आज स्वतःच्या वाढदिवसानिमित्तानं आज या सिंदूरवाफा या ठिकाणी या विहारामध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आज या आरोग्य शिबिरामध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर मंडळी या ठिकाणी आहेत. सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी सर्वांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी. धन्यवाद. सोबत आहेत डॉक्टर रवी कापते. या ठिकाणी जे सावित्रीबाई फुले जयंती यांच्या
निमित्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी.जे. रंगारी यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी त्यांनी वेळ दिलेली. काय सांगा सर, आपली काय प्रतिक्रिया आहे? फार चांगला उपक्रम राबवत आहेत डॉक्टर डी.जे. रंगारी सर. त्यांचे ही स्तुत्य उपक्रम मला म्हणजे हा तिसरी वेळ आहे म्हणजे त्यांच्या मी शिबिराला उपस्थित राहतो. बऱ्याचशा जे काही गरीब आणि गरजू लोक आहेत की जे त्यांच्या घरापर्यंत प्रत्येक वेळी आरोग्य सेवा पुरवली जात, परंतु त्यांना आता जे समाजात जे जास्त आजार जे NCD जो कार्यक्रम गव्हर्नमेंटचा जो आता राबवला जातो आहे त्या अनुषंगाने त्याच्यात BP आणि शुगर हे प्रामुख्याने दोन असे रोग आहेत की बऱ्याचशा लोकांना त्याची लागण झालेली असते किंवा त्यांना त्रास असतो, पण ते कधी तपासणी न झाल्यामुळे त्यांचं निदान होत नाही. पण ह्या अशा माध्यमातून इथे पोहोचल्यामुळे त्यांचं निदान होतं आणि असे बरेचसे आता रुग्ण या ठिकाणी आम्ही बघितलेले आहेत की त्यांनी BP शुगर पण बदलच नव्हतं आणि आता त्यांना सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून ते जातात दवाखान्यात, पण काही अजूनही त्यांच्याकडे जात नसल्यामुळे इथं त्या ठिकाणी त्यांचं निदान झालं. एक चांगली गोष्ट या ठिकाणी उपलब्ध झाली. त्याचप्रमाणे डी.जे. रंगारी सरांचा आज वाढदिवस पण आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि असंच उपक्रम सातत्याने राबवतो. आपल्यासोबत आहेत दंत चिकित्सक साकोलीचे डॉक्टर धनंजय कापते. काय सांगा सर आपल्याला? सर, आज इथं जो कार्यक्रम चालू आहे सावित्रीबाई फुले जयंती आणि डी.जे. रंगारी सरांचा जो वाढदिवस आहे या माध्यमातून मी आता दुसरा वेळ आहे इथे यायचं. हे प्रत्येक अलग अलग एरियामध्ये कॅम्प घेत राहतात, मेडिकल कॅम्प, त्याच्यामध्ये ब्लड टेस्टिंग, नेत्र, डेंटल, सर्व हेल्थ रिलेटेड कॅम्प घेतात आणि गरजू लोकांनी यांच्या वाढदिवसानिमित्त असे फायदे पण होतात. तर ह्यानिमित्त आम्ही इथं होतो आज आणि चांगलं कॅम्प झालेलं आहे. आपल्यासोबत आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर छाया कापगते. काय आहे सर मॅडम प्रतिक्रिया या आहे आरोग्य शिबिर? सावित्रीबाई फुले यांचं जन्मदिवस आहे आणि त्या निमित्ताने श्री डी.जे. रंगारी सर यांच्या वाढदिवसानिमित्त इथे आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. त्या आरोग्य शिबिरामध्ये अनेकांनी आपला सहभाग दाखविलेला आहे आणि पेशंटनीसुद्धा त्याचं म्हणजे फायदा घेतलेला आहे. तर ह्या कार्यक्रमानुसार आपल्याला म्हणजे बऱ्याचशा स्त्रियांचे ब्लड शुगर, त्याच्यानंतर BP आणि त्यांच्या आरोग्याविषयी तपासणी करण्यात आली आणि असाच कार्यक्रम हा नेहमी सर राबवत असतात. आता त्या निमित्ताने हे सगळं म्हणजे कार्यक्रम खूप छान झालेला आहे आणि सगळ्यांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा. मॅडम मला सांगा, किती वर्षापासून तुम्ही या शिबिराला भेट देताय? दरवर्षी शिबिर राहतात. किती शिबिराला आपण अटेंड झाले? तरी मी 7-8 शिबिरं अटेंड केलेले आहेत आणि योग्य असे शिबिर झाले. योग्य शिबिर सर्वांना औषधाचा लाभ मिळाला. सगळ्यांना लाभ मिळालेला आहे आणि त्या निमित्ताने सगळ्यांचे म्हणजे आरोग्य शिबिराचं चांगलं म्हणजे हे तुमचा जो उपक्रम आहे तो फार चांगल्या पद्धतीने तयार होत आहे.